नमस्कार, मी स्वप्नील. स्वागत आहे पुन्हा एकदा शिवार MH29 या यूट्यूब चॅनलवर. तर शेतकरी मित्रांनो, मागच्या काही दिवसांमध्ये आपल्याला बऱ्याच आपल्या कास्तकारांच्या कमेंट आलेल्या का गाईचा बाजार दाखवा, गावरान गाईचा. गावरान गाई घ्यायच्या आहेत. तर त्यांच्यासाठी बाजारमध्ये तर आपण नाही जाऊ शकत, पण या ठिकाणी मी आलेलो आहो. तर या ठिकाणी सर्वच प्रकारच्या गाई तुम्हाला गाभण, पहिल्या वेताची, दुसऱ्या वेताची, आता ताज्या व्यालेल्या 9 गाई आहेत. तर अशा सर्वच प्रकारच्या गाई आहेत. फक्त इथं कंडिशन अशी आहे का तुम्हाला गाई म्हणजे एक तर कास्तकाराच्या गोट्यावर गेल्या पाहिजे गाई, कसायाकडे गाय गेली नाही पाहिजे इथची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे की हे जे गाई आहे हे एका आजोबाच्या गाई आहेत, ज्यांचं वय आजच्या तारखेवर जवळपास 70 वर्षाच्या वरी आहे. मागच्या 25 वर्षापासून ते ह्या गाई सांभाळत आहेत. याच्यामध्ये कुठलीही क्रॉसिंग नाही, कुठलीही जर्सी नाही, कुठली हरियाणा नाही, कुठली गीर नाही. सर्व आपल्या गावरान गाई आहेत. मागच्या 25 वर्षापासून ते ह्या गाई सांभाळत आहे आणि त्यांच्या म्हातारपणाचं आधार म्हणून त्यांनी ह्या गाई सांभाळलेल्या आहे. आजची कंडिशन त्यांची अशी आहे की रात्री हातपाय दुखले, अंग दुखलं तरी रात्री सलाईन घ्यायचं, इंजेक्शन घ्यायचं आणि सकाळी त्यांना या गाईमागं याच लागते. या गाईला त्यांच्याशिवाय कोणी आधार नाही. तर बघा, कोणाला जर गाई घ्यायची असेल तर बाजारपेक्षा एक 5-6 हजार रुपये कमी किमतीतच तुम्हाला या गाई भेटतील. याच्यामध्ये चांगल्या खात्रीच्या गाई आहेत. मी खात्री देतो की एक गाय तर अशी आहे का एका टाईमला 3 लिटरच्या वर दूध देईल ती, चांगल्या सोयीत गेली तर. अशासुद्धा गाई आहे याच्यामध्ये ताज्या वेलेल्या. याच्यामध्ये 9 गाई आहेत आणि बाकी काही गाभण आहे, काही खाली झालेले आहे. तर अशा प्रकारच्या गाई आहे मित्रांनो सर्व. तर कोणाला घ्यायचं असेल तर माझा नंबर इथं देतो आहे वर स्क्रीनवर, मला कॉल करा. आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊ, आजोबाशी बोलू, गाईचा व्यवहार करू. म्हणजे तुम्हालाही परवडलं पाहिजे, त्या आजोबांनाही परवडलं पाहिजे. अशा किमतीत ती गाय ठरवून आपण ती गाय आपल्या घरी नेऊ शकता. तर म्हणजे कोणाला गावरान गाय लागत असेल, घरगुती लागत असेल किंवा कोणाला एकदा 4-5 गाई लागत असतील तर मला कॉल करा. फक्त कंडिशन एक राहील का बा गाय ही कसायाकडे जाणार नाही. कसायाकडे जर विकायच्या असत्या तर आतापर्यंत सर्व गाई त्या आजोबांना विकल्याही असत्या. फक्त एखाद्या कास्तकाराच्या गोठ्यात गाई गेल्या पाहिजे म्हणून त्या आजपर्यंत गाई सांभाळत आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचं वय आज 70च्या वर आहे आणि ती या कंडिशनमध्ये ते गाई सांभाळत आहेत, तीच खूप मोठी गोष्ट आहे. एक जंगलात रानावनात जाऊन ते गाई सांभाळतात दिवसभर. त्यांच्याशी बोललो मी प्रत्यक्ष. म्हणजे प्रत्यक्ष त्या ठिकाणी जेव्हा आपण येतो तेव्हा तिची परिस्थिती पाहून खरंच थोडं माणूस भावनिक होते त्या गोष्टीला. कारण आता उन्हाळा चालू आहे, पाण्याची टंचाई आहे. पाण्यासाठी त्यांना थोडं वणवण म्हणजे खूप लांबपर्यंत जावं लागते आणि चाराही खूप कमी आहे, तरी ते या गाई सांभाळत आहेत. तर बघा, कोणाला घ्यायचं असेल तर आपला नंबर दिला आहे वर, मला कॉल करा. काही गोरे आहे त्यांच्याकडे. आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊ. पुसद तालुका, यवतमाळ जिल्हा या ठिकाणी आहेत गाई या. तर प्रत्यक्ष त्या ठिकाणी भेटच द्यावी लागेल, कारण आजोबाकडे मोबाईल नाही आहे आणि मोबाईल असला तरी त्यांच्याकडे एवढा वेळ नाही का तुमच्यासोबत ते म्हणजे गाईचा मोलभाव मोबाईलवर करतील. जर खरंच कोणाला गाय घ्यायची असेल तर प्रत्यक्ष त्या ठिकाणी या. गाय तुम्ही म्हणजे पसंत करा, किंमत ठरवा आजोबासोबत आणि गाय आपल्या घरी घेऊन जा. आणि जेवढे लोक व्हिडिओ पाहत आहेत त्यांना एक विनंती आहे की आपल्या कॉन्टॅक्टमधले कोणी कास्तकार असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ज्याला गाईची गरज असेल आणि गाईलाही योग्य म्हणजे कास्तकाराचं घर भेटेल, योग्य एखादा कोटा त्याला भेटेल गाईला, का जिथं तिचं आयुष्य चांगलं होईल समोरचं, नाही का. बघा, मग वर आपला नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर कॉल करा जर कोणाला खरंच गाय घ्यायची असेल तर. आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी यायची तयारी असेल तर कॉल करा. मोबाईलवर काय व्यवहार होणार नाही, प्रत्यक्ष त्या ठिकाणी यावं लागेल, कारण आजोबासोबत बोलावं लागते, नाही का.